त्यांच्याबद्दल? कार्यकर्त्यांच्या म्हणजे अगोदर नाशिकला काही कार्यकर्त्यांना भेटलो. इथे आता लासलगाव येवला मतदारसंघातील सगळे प्रमुख कार्यकर्ते, सर्व समाजाचे, सर्व धर्माचे सगळे माझे कार्यकर्ते आले होते. आणि उद्यासुद्धा जे आहे जेजुरकर लॉन्समध्ये जे आहे राज्यातले सगळे काही पुढारी आणि काही कार्यकर्ते येणार. मी त्यांना फक्त जे काही झालं, कारण लोकांना संभ्रम आहे किंवा कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, कोण होतं, हे झालं, कोण होतं, तर ते स्वतः आपण त्यांना सांगावं. कारण त्यांच्यामुळे मी निवडून आलो. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लासलगाव येवला मतदारसंघातील सर्व धर्मीय, सर्व जातीय लोकांनी माझी पाठराखण केली. त्यामुळे अतिशय अडचणीच्या परिस्थितीत मी निवडून आलो. त्या लोकांना विश्वासात घेणं आणि नक्की काय झालं हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. कारण नाही म्हटलं तरी टी व्हीला आणि त्या मोबाईलच्या याच्यावर उलटसुलट बातम्या येतात. तर नक्की माझ्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की काय झालं. तर मी तो सगळा इतिहास जो आहे सांगितला की पूर्वी काय झालं, आता काय झालं, मागच्या 4-6 महिन्यात काय झालं, मागच्या 8-10 दिवसात काय झालं, हे सगळं त्यांना सांगितलं. आणि त्यांनी मला सांगितलं, साहेब की तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सगळे गंभीरपणे उभे राहणार आहोत आणि तुमच्याबरोबर आम्ही निश्चितपणे राहणार. निर्णय हा तुमचा राहील. त्यांनी विनंती एकच केली की कृपा करून आमचा मतदारसंघ वाऱ्यावर सोडू नका. पण त्यासाठीच तर मी थोडासा जो आहे त्यांना ताबडतोब नकार दिला की मला हे शक्य नाही आणि मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. मी तुमच्याबरोबर राहील. मतदारसंघातली जेवढी काही कामं अपुरी आहेत ती पण पूर्ण करणार, नवीन काही कामं सुचतील तीही करणार. काय परंतु असा काही मी दूर तुमच्यापासून जाणार नाही आश्वासित केलं. मंत्रिमंडळात अशा कालपासून असं म्हटलं आता का अजित पवार पण विधानसभेत आलेले नाही अधिवेशनामध्ये आणि कोणी प्रतिक्रिया देईल तयार नाही. याविषयी तर काही चर्चा होती का आपली? मी तर इथे 700 किलोमीटर लांब आहे. ते का आले नाहीत काय ते त्यांना विचारून तिकडं. याविषयी काही चर्चा होती का आपल्याशी त्यांचे वरिष्ठ? मी तुम्हाला सांगितलं ना, 8 दिवसात काही चर्चा नाही. साहेब पण भाषण करताना असं म्हणाला की अजितदादांनी काही लोकांना शब्द दिले आणि ते शब्द अजितदादांनी काही लोकांना शब्द दिले मंत्रिपदासाठी. ते बरोबर आहे ना. आणि ते शब्द पाळण्यासाठी माझ्यावर तुमच्यावर असा अन्याय झाला असं हे खरं आहे. हे खरं आहे. एकूणच आपण असं म्हटलं की पक्षात लोकशाही असायला हवी ती दिसून येते. बरोबर आहे ना. चर्चा असायला पाहिजे. बीजेपीची सुद्धा लिस्ट पार दिल्लीपर्यंत जाते, चर्चा होते आहे. पवार साहेबांना सुद्धा काय करायचं असेल तर थोडीफार चर्चा करतात. इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही. शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे ते तिघेच. म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग होतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य. कोणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही. खासदार तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही. मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही. खाती आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवूनच आलो ना. याच्यापूर्वी शिवसेनेत असेल, काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं, सांगितलं जायचं, समजून सांगायचं हे असं करतो याला. मग आम्ही सांगायचं हे बरोबर नाही, ठीक आहे. आमची सूचना कदाचित ते नाकारत असतील पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती. इथे काही चर्चा वगैरे काही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही होते. खरं आहे. मला स्वतः जे आहे यांनी सुद्धा सांगितलं, कोणी बावनकुळे जे अध्यक्ष आहेत, प्रांताध्यक्ष बीजेपी, शेवटपर्यंत जे आहे फडणवीस साहेब तुमच्या नावाचा आग्रह करून म्हटलं की त्यांना तुम्ही गाळू नका, त्यांचं नाव घ्या. शेवटपर्यंत त्यांनी पूर्ण टाकलं. ठीक आहे साहेब. पण बीजेपीने बऱ्याचशा मंत्र्यांचे इतर पक्षात सांगितलं की यांचं घेऊ नका आणि आपलं घेण्याचं सांगताना सुद्धा नाव वगळण्यात आलं.
काय कारण असू शकतं ते? मला नाही माहिती, त्यांना विचारा. दादाचा वादा अडचणीचा ठरलाय आपल्याला. आता तो मला किती अडचणी ठरतो आणि राज्यातील लोकांना इतरांना किती अडचणी ठरतो ते आता आज काय सांगणार आपण. पर्यंत असं आपल्याला टाळलं नाही किंवा कोणतेही मंत्रिपद वगळलं नाही, परंतु आता ही सुरुवात राज्यसभेलाही झाली, आता देखील झाली. काय सांगायला तिला सांगितलं म्हणजे मला एवढंच माहिती आहे की 78 सालामध्ये ज्यावेळेला मी शिवसेनेचा नेता झालो महानगरपालिकेतला, तेव्हापासून शिवसेनेच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये माझा प्रमुख हिस्सा असायचा. त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आलो, काँग्रेसमध्ये सरकार गेलो तर मला विरोधी पक्षनेताच केला आणि मी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता झालो. CWC मेंबर होतो मी. आणि नंतर पवार साहेबांबरोबर काँग्रेसमध्ये वेगळं झालं त्यावेळेला सुद्धा पवार साहेबांनी विचारून आपण हे करूया. पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बंगल्यातच झालं. ATNच्या विरोधी पक्षनेत्यामुळे पुन्हा वेगवेगळे जे कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आणखी कोणाचे पक्ष असतील, इतर कोण शेका पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, कुणाला काय तिकीटं द्यायची सर माझ्या समोरच ठरलं. त्याच्यानंतर सुद्धा ते विचारात घेतच होते. निर्णय काही घेत असेल तर विचार विमर्श होत होता. एकेकाची कामाची पद्धत आहे. तुमची खुर्ची असायची, तुम्हाला पवार साहेबांनंतर मानाचं स्थान दिलं जात होतं. त्यापेक्षा खरं आहे ना, सुटऱ्या काही बोललं ते खरं आहे. आणि ते तुम्ही तुमचे जर जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल. एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं. हो हे तर खरंच आहे साहेब. सर, या विरोधी पक्षात बदल होतो, मोठी मोठी माणसं तयार होतात, चांगली माणसं तयार होतात. सर, या राष्ट्रवादीमध्ये तुम्हाला मान मिळत होता असं तुम्ही सांगताय. काही हा इशारा मी राष्ट्रवादीने सगळ्या पक्षामध्ये आतापर्यंत होतो, त्या प्रत्येक पक्षामध्ये मला मान मिळत होता, सन्मानाची वागणूक मिळत होती आणि मी काय जीव धोक्यात घालून लढत होतो. मान असाच मिळत, त्याच्यासाठी पक्षात काम करायला, पक्ष वाढवावा लागतो. त्यासाठी जर तू इतिहास बघितला मला तुझ्या लक्षात येईल. हे कुठेतरी स्वगृही परतण्याची आणि आता सुद्धा जे आहे हा मध्ये जो आहे 1 वर्ष जो आहे जो लढा चालला होता तो एक हातीच लढलो मी. माहिती आहे तुम्हाला, बीडची घराच्या जाळण्यापासून जो लढा सुरू झाला होता त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याचा आपण काय पाहिलं, एक हाती लढलो. परंतु त्यावेळेला अशी काही लढाई चांगल्यापणे लढलो होतं, मला चांगलं काहीतरी बक्षीस मिळायचं. आता सुद्धा एक वेगळं बक्षीस मिळालं. साहेब, तुमच्याच पक्षातील लोकांना नेमकं असं का वाटतंय की भुजबळांना मंत्रिपद नको? वाटत त्यांना की लढवई वगैरे आता काय कामाचे आहेत, एकेचे निवडून आलेले, आता काय करायचं, लढवायचं आता काय काम नाही. बरोबर आहे ना. अशा देखील बातम्या येतात. तुमच्याकडनं डोर्स ओपन आहेत का नेत्यांसाठी, चर्चेसाठी, डिस्कशनसाठी? माझं कोणाशी चर्चा नाही. चर्चा ते सगळी भविष्य करतायत. पण मी तुम्हाला एक सांगतो, काय मला मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही. ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या पक्षामध्ये आपलं मान सन्मान असेल, फक्त खुर्चीत बसवलं तिकडे आणून म्हणजे काय मान सन्मान झालं. निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो, ती ह्या तिघांचीच चालते. आम्हाला पताच झाला होता शेवटपर्यंत, फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायची. मला असं वाटतं की ठीक आहे, आता आपण आपल्या मतदारसंघाचं काम करावं. साहेब, ओबीसी म्हटलं की भुजबळ साहेब आठवले जातात, परंतु मग नवीन नेतृत्व तयार करण्याची सुरू आहे. माझ्या शुभेच्छा आहेत ना. काय नवीन नेतृत्व तयार करा तुम्ही, नवीन नेतृत्व तयार करा. जे आहेत ते मागच्या वर्षामध्ये किती वेळा ओबीसी बद्दल बोलले त्याचा अभ्यास करा. साहेब, शेवटचा प्रश्न आहे की मी मतदारसंघापुरतं काम करेल, मात्र महाराष्ट्रातून कार्यकर्ते येत आहेत, ते अपेक्षा व्यक्त करतायत काहीतरी निर्णय आणि भूमिका घ्या. त्यांच्यासाठी काही निर्णय आणि भूमिका होय. आता जसं सांगितलं आमच्या इथल्या कार्यकर्त्याने, साहेब तुम्ही जो निर्णय घ्या त्याच्याकडे 100% उभे आहोत. नाशिकला कार्यकर्त्याने सांगितलं तेच. उद्या आता परत समता परिषदेचे आणि इतर सुद्धा लोक येणार आहेत, लीडर्स येणार आहेत. काय काय सांगतात ते ऐकणार आहेत मी.
कारण सगळ्यांना जो काही शॉक बसलेला आहे किंवा वाईट वाटलेला आहे, तर जे काय झालं ते मला परत परत सांगावं लागणार आहे. त्यातून काय त्यांचं म्हणणं ते ऐकावं लागेल. मग बघू काय करायचं. पण मतदारसंघात ज्या सेवा करणार ठीक आहे.